अष्टविनायक कला मंच मुंबई आयोजित अभिवाचन स्पर्धा क्रमांक 4। मी प्रदीप बर्जे वाचन करतोय एका लघुकथेचं। म्हणून काय झालं। लेखक मी स्वतः। म्हणून काय झालं। आमचे जोशी काका म्हणजे अतिशय शिस्तप्रिय आणि वक्तशीर असे व्यक्तिमत्व। रोज सकाळी बरोबर 6 वाजता काका ऑफिससाठी घर सोडायचे। 6 म्हणजे 6, 1 मिनिट देखील उशीर होत नसे। काका घराबाहेर निघाले म्हणजे 6 वाजले असे समीकरणच बनले होते। कित्येक वर्षापासून हा नीतिनियम अखंड चालू होता, पण आज काका चक्क 7 वाजता घराबाहेर पडले होते। काल जोशी काकू जिन्यावरून पाय घसरून पडल्या आणि त्यांनी अंथरूण धरले। बस, जोशी काकांचे सगळे वेळापत्रकच विस्कटले। इतके वर्ष सगळ्या वस्तू टेबलावर आयत्या मिळत आल्या होत्या। आज मात्र सगळ्या वस्तू त्यांना स्वतःच्या हातानेच घ्याव्या लागल्या होत्या। रोजच्याच वस्तू, पण त्या शोधता शोधता नाकीनऊ आले होते। आज जोशी काकांना अगदी अपंग झाल्यासारखे वाटत होते। कशी तरी आदळआपट करीत काकांनी ऑफिसची तयारी केली आणि 7 वाजता घर सोडले। झपाझप चालत जाऊन रिक्षा पकडली आणि स्टेशनवर पोचले। स्टेशनवर अफाट गर्दी होती। रोजची ट्रेन सुटली होती, त्यामुळे कोणी ओळखीचे दिसेनात। 10-12 मिनिटे वाट पाहिल्यावर ट्रेन आली। रोजच्या प्रवाशांनी धडाधड उड्या मारून चालती ट्रेन पकडली। काका मात्र लवकर चढू शकले नाही आणि त्यांना दारातच गर्दीत उभे राहावे लागले। येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर गर्दी वाढतच चालली होती। चारी बाजूने दाब पडून काकांचा जीव गुदमरायला लागला। काका घामाघूम झाले। काकांना वाटले, आता आपले काही खरे नाही। हा आपला शेवटचा दिवस ठरणार। सीटवर बसलेल्या एका तरुणाची नजर त्यांच्यावर पडली आणि त्याने आपल्या मित्रांच्या साहाय्याने काकांना आतमध्ये घेतले। बसायला जागा दिली तेव्हा कुठे काकांना छान वाटले। स्वामींचे आभार मानले। कसेबसे करून ते एकदाचे ऑफिसला पोचले। ऑफिसचा सगळा स्टाफ आश्चर्यचकित झाला। 1-2 जणांनी तर टोमणे पण मारले। काय जोशी, आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला। तेवढ्यात धोंडू शिपाई आला आणि साहेबांचा निरोप दिला। जोशी साहेब, मॅनेजर साहेब लई चिडलेत। सकाळपासून 4 वेळा विचारलंय, जावं लवकर। काका विस्कटलेले केस आणि कपडे नीट करून मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले। तसा मॅनेजर तडकलाच। व्हॉट इज दिस जोशी, ही यायची वेळ आहे का। इथे इतके काम पडले आहे आणि तुम्ही मस्त राजासारखे आरामशीर आलात। पण साहेब, मला आजच उशीर झाला, नाहीतर मी रोज 15 मिनिट लवकरच येतो। जोशी काकांनी आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला। ते मला काही सांगू नका। तुम्ही 15 मिनिटे लवकर या, नाहीतर अर्धा तास। त्याने कंपनीला काय फायदा। आणि नाही म्हणा, तुम्ही लवकर येऊन करता काय। पेपरच चाळत बसताना एक काम व्यवस्थित करता येत नाही। मॅनेजर चांगला तापला होता। कोणती तरी ऑर्डर त्याच्या हातून गेली होती आणि त्याचं खापर तो जोशी काकांच्या माथी मारित होता। त्याचा आवाज केबिनच्या बाहेर येत होता। सगळा स्टाफ कान देऊन ऐकत होता। जोशी काकांना खूप वाईट वाटले। ते मॅनेजरची माफी मागून बाहेर आले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले। सगळा स्टाफ त्यांच्याकडे बघत होता। त्यांना एखाद्या अपराध्यासारखे वाटायला लागले। इतकी वर्षे प्रामाणिकपणे केलेली सेवा वाया गेल्यासारखी वाटू लागली। खाजगी जीवनापेक्षा त्यांनी ऑफिसच्या कामाला जास्त महत्त्व दिले होते, पण त्याचे असे फळ मिळेल याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता। मॅनेजर बोलला आणि परत आपल्या कामात मग्न झाला। काका मात्र अस्वस्थ झाले। मॅनेजरचे एक काम व्यवस्थित करता येत नाही हे वाक्य त्यांच्या मनावर आघात करू लागले। कितीही दुर्लक्ष केले तरी वारंवार तेच शब्द त्यांच्या कानावर आदळू लागले। या कंपनीसाठी मी काय नाही केलं,
किती त्याग केले, कधी कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. कामात मन लागेना. मॅनेजरचे शब्द आता हातोड्यासारखे त्यांच्या डोक्यावर प्रहार करू लागले होते. बराच वेळ झाला ते एकाच ठिकाणी एकटक पाहत होते. मनात मात्र विचारांचे काऊर माजले होते. त्यांची ही अवस्था धोंडूने हेरली. तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, साहेब चला चहा घेऊ, बरं वाटेल तुम्हाला. जोशी काका भानारले, काय चहा? हाताची अर्धी उंजळ करून ओठांना लावत धोंडू म्हणाला, छे छे मला नको चहा. काका म्हणाले, अहो चला की, असा किती वेळ त्याच त्या गोष्टीचा विचार कराल, झालं गेलं विसरून जावा माणसाने. धोंडू मुद्द्याचं बोलला. जोशी काकांना म्हटले, अरे याला कसे कळाले की आपल्या मनात काय चालले आहे? अहो उठा की आता, असे म्हणत धोंडूने अधिकाराने त्यांचा हात धरून त्यांना कुर्सीतून उठवले. आता मात्र काका त्याला मना नाही करू शकले. खरे ते त्यांना पण असे वाटत होते की कोणीतरी येऊन त्यांचे सांत्वन करावे. ते दोघे खाली उतरले. बाकीचा स्टाफ बघतच राहिला. ते दोघे नाक्यावर चहाच्या टपरीवर गेले. तेथे धोंडूने 2 स्पेशल कटिंगची ऑर्डर दिली. चहा पिता पिता धोंडू त्यांना म्हणाला, साहेब एखाद्या गोष्टीचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं. मॅनेजर तुम्हाला बोलला आणि परत आपल्या कामाला लागला, पण तुम्ही त्याच्या बोलल्याला पार डोसक्यावर घेऊन बसले. तुम्ही अशा बाबतीचा जेवढा विचार कराल ना तेवढा तुम्हाला त्रास होईल. आपल्याला देवाने 2 कान कायला दिली सांगा ना, कायला दिले? काका त्याच्याकडे अवाक होऊन बघत राहिले. 2 कान दिले ते एकानं ऐकायला आणि एकानं सोडायला. हां, तो पुढे सांगू लागला, हां एकानं ऐकायचं आणि एकानं सोडायचं, डोक्यात नाही ठेवायचं. अरे पण असं वागून कसं चालेल? तुला माहिती आहे का ते मला काय म्हणाले? एक काम व्यवस्थित करता येत नाही, याला काही अर्थ आहे का? म्हणून काय झालं? म्हणजे खरंच तुम्हाला काम करता येत नाही का? त्याच्या म्हणण्याने काय होतंय? आणि जर तर खरंच तुम्हाला काम करता येत नसेल तर कंपनीने तुम्हाला कशाला ठेवलं असतं? हां सांगा ना, कशाला ठेवलं असतं? धोंडू मुद्द्याचं बोलला होता. काकांना त्याचे म्हणणे पटले होते. तो पुढे सांगू लागला, अहो अशा बारीक सारीक गोष्टींना डोसकं फिरून नाही घ्यायचं. असं बोलणारे लय असतात बघा. अशा समत्या गोष्टी मनाला लावून घेतल्या ना आपलं जिणं मुश्किल होईल. अशा ना आपल्याला त्रास, आपल्या घरच्याला त्रास. म्हणून म्हणतो अशा गोष्टी जिथल्या तिथं सोडून द्यायच्या. आणि लय त्रास झाला ना तर सरळ चालतं पडायचं तिथून. दोस्त यारात जायचं, जागेवर बसून नाही राहायचं. विचार नाही करायचा जास्त, डोसकं फाटतं त्यानं. काका धोंडूचे विचार लक्षपूर्वक ऐकत होते. इतका कमी शिकलेला गावंढळ माणूस असे काही बोलू शकतो यावर त्यांचा विश्वास बसेना. मॅनेजरच्या बोलण्याने झालेला परिणाम कमी झाला होता. काकांना हलकेसे वाटू लागले होते. धोंडू पुढे सांगू लागला, साहेब तुम्हाला काय वाटतं? मला मॅनेजर बोलल्यावर वाईट वाटत नाही? तरच मला बी होतो, पण मी केबिनमधून बाहेर आलं की जातं इसरून. लय तरा झाला ना तर इथे येतो चहा प्यायला. एक कटिंग घेऊन निगडी फुकतो, चहावाल्याशी 2-4 गप्पा मारतो. बस एवढं केलं की झालं, टेन्शन काय आहे का त्यात? काकांना त्याचा उपाय आवडला. ते मला म्हणाले, करून बघायला हरकत नाही. अडाणी शिपाई फार काय शिकून गेला होता. धोंडूचे बोलणे चालूच होते. साहेब तुम्हाला असा काय त्रास झाला ना तर मनात म्हणायचं म्हणून काय झालं. समजा तुमची बस चुकली, ट्रेन चुकली तर म्हणायचं म्हणून काय झालं, येईल की दुसरी. टेन्शन नाही घ्यायचं. साहेब काय बोलले, बायको काय बोलली, मित्रमंडळीने थट्टा मस्करी केली, खर्चा पैका नसला, सावकाराचं कर्ज झाल्याने ते सारखं किटकिट करायला लागलं तर टेन्शन नाही घ्यायचं. प्रत्येक वेळेला म्हणायचं म्हणून काय झालं, जाईल की येळ निघून. डोसकं तापून नाही घ्यायचं, स्वतःला येळ द्यायचा, एकदम टोकाला नाही पोचायचं.
धोंडूच्या बोलण्यात अर्थ होता. चहा संपवून काका चहावाल्याला पैसे देऊ लागले तेव्हा धोंडूने त्यांना रोखले. म्हणाला, साहेब, तो पैके नाही येणार तुमच्याकडं, राहू द्या. हुद्द्याने कमी असलेला धोंडू मनाने मात्र श्रीमंत होता. काका हसले, पैसे खिशात ठेवले. ते दोघं परत ऑफिसमध्ये जाऊ लागले. तेव्हा धोंडू त्यांना म्हणाला, साहेब, आज तुम्हाला मी एक गाणं शिकितो. कधी टेन्शन झालं ना, जीव नकोसा झाला ना, तर म्हणायचं. अरे वा, तुला गाणी पण येतात? छान, गा बघू. काका आनंदाने म्हणाले. साहेब, हे साधं सुद्धा गाणं नाही आहे, टेन्शनला पडायचं गाणं आहे. तुम्ही माझ्या मागून म्हणा. असे म्हणून तो गाणे म्हणू लागला. अरे छोडना यार, मरने देवना, अरे छोडना यार, मरने देवना. अरे कसले हे गाणे, छोडना या मरने देवना, छे काय आहे. काकांना हसू आले. असे नाही साहेब, जरा तालाच राहतो ना. अरे छोडना यार, मरने देवना, अरे छोडना यार, मरने देवना. दोघंही हे आगळं वेगळं गाणं गुणगुणत आणि हसत खेळत ऑफिसमध्ये आले. काका आपल्या जागेवर गेले आणि धोंडूने शिकवलेले नवीन गाणे गुणगुणत आपले काम करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. धोंडू बसल्या जागेवरून त्यांना पाहू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. काकांच्या जागी त्याला त्याचे वडील दिसू लागले. सावकाराचे कर्ज आणि शेतीत झालेल्या नुकसानीमुळे त्याच्या वडिलांना आत्महत्या करावी लागली होती. मानसिक तणाव काय असतो याची पूर्ण कल्पना होती त्याला, पण तो मात्र या गोष्टीवर मात करू शकत होता. आपले डोळे पुसून तो कामाला लागला, आपले गाणं गुणगुणत. अरे छोडो ना यार, मरने दो ना, अरे छोडो ना यार, मरने दो ना.